पुणे येथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे, मागील 1 ते 2 वर्षापासून आम्ही वैराग पोलीस स्टेशन, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या हद्दीमध्ये जे अवैध व्यवसाय आहेत त्या अनुषंगाने वारंवार वैराग पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, DYSP असतील किंवा वरिष्ठ अधिकारी यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई आतापर्यंत झालेली नाही। या अगोदर पुणे विभागीय आयुक्तालयासमोर मी असंख्य महिला भगिनी घेऊन मी आंदोलन केलेलं होतं। यावेळेस मला एक पत्र दिलेले होते की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करू। त्याच्यानंतर मी आझाद मैदान मुंबई याही ठिकाणी उपोषण घेतलेलं होतं। त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला गृहमंत्री सचिव यांची भेट घालून दिली आणि एक लेखी पत्र काढले SP-ना की जे कोणी अवैध व्यवसाय करतात त्यांच्यावरती कठोर कारवाई करा। वारंवार तक्रारी देऊन वारंवार उपोषण करून पण वैराग पोलीस स्टेशन या अवैध व्यवसायांना पाठबळ देत आहे। त्यामुळे वैराग पोलीस स्टेशनला व वैराग पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना वैतागून आम्ही सर्व ग्रामस्थ व महिला उद्याच्या 21/4/2026 रोजी पुन्हा मुंबई येथे आझाद मैदानावरती आत्मदहन उपोषण करणार आहे। या अनुषंगाने मी आजची पत्रकार परिषद घेत आहे। पहिलं गावातनं बंद करायचं, नंतर पुढे जाऊन माझ्या राज्यापर्यंत पोहोचतो। अधिकारी असतो तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून चळवळीमध्ये काम करतोय। पक्षाचाही फायदा भेटेल म्हणजे आता तुम्ही पक्षाचं काम करताय तर त्याच्यातून तुम्हाला काम करत असेल तरी पण ते सांगतो मी तुम्हाला की मी पहिल्यापासून चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। त्या अनुषंगाने मी माझ्या क्षेत्र हातामध्ये घेतले। त्या ठिकाणी अवैध दारूचे तुम्ही म्हणताय तर त्या ठिकाणी मग पोलीस काय झोपलेत का? त्या निदर्शनात तुम्ही आणून दिलं नाही का? त्यांच्या निदर्शनात आम्ही वारंवार व्हिडिओ आणून दिले आहेत, फुटेज आणून दिलेले आहेत। काल परवाचे पण व्हिडिओ आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिले, परंतु आम्हाला ते असं म्हणतात की हे जुने व्हिडिओ आहेत। मी त्यांना असं प्रश्न केलाय तो जुने व्हिडिओ आहे तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा की जुने व्हिडिओ आहेत। ही परिस्थिती आता वर्षानुवर्ष असेल ना, हे आता जे अवैध दारूचे धंदे जे आहेत मग याला नेमकं जबाबदार कोणाला तुम्ही दोष देताय? आम्ही स्थानिकचे पोलीस स्टेशन, कारण त्या स्थानिकचे पोलीस इन्स्पेक्टर नाहीत का? आहेत ना, SIचे पण इन्स्पेक्टर आहेत, पण याच्यावरती ठोस कारवाई पोलीस करत नाही। पण आम्ही वारंवार तक्रारी वैराग पोलीस स्टेशनला देतोय। मग वैराग पोलीस जर आम्ही अवैध व्यवसायांना विचारपूस केली की आमच्या माता भगिनी तिथे गेल्या त्यांना दमदाटी केली जाते, आमच्या पोलीस स्टेशनला हप्ते चालू आहेत, आम्ही हप्ते देऊन धंदे करतोय, आमचे धंदे कोणीच बंद करू शकत नाही, अशी उत्तर दिली जातात। तुम्हाला माहिती की याच्या अवैध धंद्या पाठीमागे राजकीय कोणीतरी पाठबळ असल्याशिवाय अशा गोष्टी नाही चालत। नाही, राजकीय पाठबळ पण आहे किंवा गावातले गावकुंड आहेत, स्थानिकचे जे गाव पुढारी आहेत ते पण यांना पाठबळ देतात। आजकाल पुढाऱ्यांना एखाद्याचा संसार उद्योग झालेला चालतोय पण त्यांचं मत आर्थिक कमी झालेलं चालत नाही, त्यामुळे ते गावचे गावपुढे त्यांना जे अवैध व्यवसाय करतात त्यांना पाठबळ देत आहेत। आम्ही त्यांना पण हे प्रश्न टाकले मग तुम्ही काय यांना सपोर्ट करताय, तर आम्हाला त्याची मतं घ्यायची। आज लोकांना आज माझ्या माता भगिनीचे संसार उघड्यावर यायला लागले, कितीतरी माता भगिनी गळफास घेतलेले। आज मागचं 8-10 दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे, त्या गावातील एका तरुणाने दारूच्या नशेमध्ये गळफास घेतला होता। रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी बघितला आणि तो गळफास सोडवला, तर त्याला ते सोडवलं असताना तो झोपला नाही तर तो खाली पाण्याने त्याच्या डोक्याला 30 ते 35 टाके आज तगाईत पडलेले, तो आता हॉस्पिटलमध्येच आहे। कानावरती घातलेला आहे, वरिष्ठांच्या पण कानावरती घातलेला आहे, परंतु वैराग पोलीस स्टेशनला जिल्हा अध्यक्षांनी फोन करून किंवा वारंवार सांगून सुद्धा वैराग पोलीस स्टेशन याचं दुर्लक्ष करते। आम्हाला गृह सचिवाला आम्हाला त्यांनी ज्या टायमाला पत्र दिले किंवा SP-ला पत्र काढलं होतं त्यांनी की अवैध धंदे तिथे जे कोण करते त्यांच्यावर कारवाई करा म्हणून। 1-2 महिने झालं, ते 4 दिवस धंदे बंद केले, परत तसे परत धंदे चालू झाले। त्या अनुषंगाने परत मी 21ला परत आझाद मैदानावरती बसणार आहे। जो आंदोलन आताच असणार आहे त्याचं स्वरूप असं असणार आहे, एक तरी अवैध धंदे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, अन्यथा वैराग पोलीस स्टेशनचे जे भ्रष्ट कर्मचारी यांना पाठबळ देतात यांना बंद करा। दादा तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही आता म्हणता आझाद मैदानामध्ये जाऊन तुम्ही आंदोलन करणार, बरोबर? तुम्ही त्याच पोलीस स्टेशनला जर ठिय्या मांडला किंवा तिथं जर जाऊन बसलात
तर त्यांच्या समोर पोलिसांच्या समोर दिसेल ना. नाही याच्या पुढचं आंदोलन माझं वायरक्ट पिटिशनच असणार आहे. हे आता 21 आंदोलन झाल्यानंतर जर त्यांना नाही फरक पडला तर मी असंख्य महिला भगिनी घेऊन मी वायरक्ट पिटिशनच मला त्यांचे कॅबिनच मी आंदोलनाला बसतो. कोण आहेत PI त्यांचे? गावडे साहेब म्हणून आहेत, सोनल गावडे. त्यांचं काय म्हणणं? काय आहे? त्यांनी त्यांचं म्हणणं असं की आम्ही कारवाई करतोय कारवाई पण केलं कुठं? ठोस 4 दिवसांनी बंद करायला सांगतात, परत चालू राहतात.